आज मी तुम्हाला दाखवणार आहे मुलांच्या डब्यासाठी पटकन चटकन होणारे असे 4 पदार्थ. तर त्यात आपला पहिला पदार्थ आहे ते म्हणजे चीज पास्ता. तर त्यासाठी मी एका कढईमध्ये पाणी उकळत ठेवलंय. पाणी उकळल्यानंतर त्याच्यात मी पास्ता टाकते. तो पास्ताला उकळी येईपर्यंत 10 ते 15 मिनिटं आपल्याला शिजवून घ्यायचा आहे. कच्चा ठेवायचा आणि अगदी पूर्णपणे त्याला शिजवायचा आहे. अगदी व्यवस्थित शिजून झाला की मग त्याच्यात सगळे शिमला मिर्च, गाजर, बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, आलं लसणाची पेस्ट ते सगळं टाकायचं. त्यानंतर मी एका पॅनमध्ये आलं लसूण पेस्ट आणि जिरं टाकलंय. त्यानंतर ज्याही भाज्या आपण बारीक केल्या त्या सगळ्या एका पॅनमध्ये फ्राय करून घ्यायच्या आहे. तुमच्याकडे काही ऑप्शनल नसेल तर ते तुम्ही टाकू शकता. त्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं आहे. मीठ टाकून झालं की त्याच्यात सोया सॉस, रेड चिल्ली सॉस, ग्रीन चिल्ली सॉस आणि टोमॅटो पेस्ट हे तुम्ही ॲड करू शकता. त्यानंतर मी तर बारीक चिरलेली कोथिंबीर टाकली आहे. ते अगदी व्यवस्थित मिक्स करून झालं की त्याच्यात चीज टाकायचं आहे आणि 10 ते 5 मिनिटं वाफवून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता आपला चीज पास्ता अगदी मस्त रेस्टॉरंट टाईप रेडी आहे. ही होती चीज पास्त्याची रेसिपी. आपली नेक्स्ट रेसिपी आहे पनीर चिल्ली. तर पनीर चिल्लीसाठी लागणारं साहित्य म्हणजे की बारीक चिरलेला कांदा, हिरवी मिर्च, आलं लसूण पेस्ट न टाकता तुम्ही त्याला चॉप करूनही टाकू शकता. त्यानंतर शिमला मिर्च, कोथिंबीर, आल्याचे बारीक बारीक तुकडे करून घ्यायचे. त्यानंतर पनीर बारीक कट करायचं. त्याला चाट मसाला किंवा तुमच्याकडे जे मसाले अवेलेबल असतील तुम्ही ते यूज करू शकता. त्यानंतर मी त्याच्यात कॉर्नफ्लॉवर टाकून अगदी व्यवस्थित असं मिक्स करून घेतलंय. त्यानंतर जे मिक्स केलं आपण पनीर ते व्यवस्थित कमी तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे. ते फ्राय करून झाले की एका कढईमध्ये फोडणी द्यायची. कांदा, हिरवी मिरची, लसूण, आलं हे सगळं टाकून त्याच्यात सोया सॉस, रेड चिल्ली सॉस, ग्रीन चिल्ली सॉस ॲड करायचा आहे. ते व्यवस्थित 1 ते 2 मिनिट शिजवून घ्यायचे. त्यानंतर त्याच्यात थोडंसं कॉर्नफ्लॉवर आणि पाणी ॲड करायचं आहे. ते व्यवस्थित शिजून झालं की त्याच्यात आपण जे पनीर फ्राय केले ते टाकायचे. त्यानंतर कांदा, शिमला मिरची टाकून त्याला अगदी व्यवस्थित मिक्स करायचं. तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये. तर अशा प्रकारे पनीर चिल्ली रेडी आहे. तर अगदी पटकन चटकन होणारी ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा. नेक्स्ट रेसिपी आहे आपली चीजी पनीर सेल्डर. तर तुम्ही बघू शकता किती मस्त आणि टेस्टी दिसते. तर त्यासाठी मी गॅसवर एक पॅन ठेवलंय. ते पॅन गरम झालं की त्यात काही भाज्या मी कट करून घेतल्या. बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, पनीर बारीक केले. त्या पनीर आधी आपण फ्राय करून घेऊया. त्याच्यात तिखट, हळद टाकून त्याला अगदी व्यवस्थित फ्राय करून घेऊ. ते फ्राय करून झालं की ज्या आपण बारीक केलेल्या भाज्या आहेत कांदा, शिमला मिर्च, कोबी, कोथिंबीर त्या अगदी त्याच्यात व्यवस्थित मिक्स करूया. तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये. त्यानंतर त्याच्यात मी टोमॅटो केचप, सोया सॉस, रेड चिल्ली सॉस ॲड करते चवीसाठी. तुम्ही त्याच्यात चवीनुसार मीठही टाकू. ते करून झालं की जे आपण पाव आणले त्याला ग्रीन चटणी, वन साइड ग्रीन चटणी लावली आहे आणि वन साइड रेड चटणी लावली आहे. आणि त्यामध्ये आपण जे बॅटर रेडी केलंय ते भरूया आणि त्याच्यात चीज, त्यामध्ये मी खूप सारा चीजचा उपयोग केला आहे. त्यानंतर त्याच्यात रेड चिल्ली फ्लेक्स, ग्रीन चिल्ली फ्लेक्स सगळं ॲड करून त्याला वरतून तूप लावायचं आहे. त्यानंतर वरतून तूप, लिंबू वगैरे लावून त्याला एका पॅनमध्ये खाली मीठ ठेवून किंवा तुम्ही वाळू असेल तर तेही ठेवू शकता. त्यावर तो ब्रेड ठेवून आपल्याला 10 ते 15 मिनिटं त्याला शिजवायचं आहे. त्यानंतर नेक्स्ट रेसिपी आहे ग्रीन सँडविच, जे की सगळ्यांनाच आवडतं. तर त्यासाठी मी सगळे व्हेजिटेबल्स बारीक कट करून एकत्र केले. त्याच्यात धनेपूड, चिल्ली फ्लेक्स, जिरा पावडर, चवीनुसार मीठ, तिखट असं सगळं ॲड करून घेतलंय. तुम्ही त्याच्यात क्रीम असेल तुमच्याकडे अमूलची क्रीम तर ती तुम्ही ॲड करू शकता. त्याला व्यवस्थित मिक्स केलंय. त्यानंतर आपले जे ब्रेड असतात त्या ब्रेडवरती व्यवस्थित त्याला स्प्रेड करायचं आहे. सगळी साईडून स्प्रेड करायचं आहे. स्प्रेड करून झालं की एका साईडला त्याला मी टोमॅटो केचप लावलाय आणि त्यावरती बारीक चिरलेल्या भाज्या ठेवल्या आहेत. काकडी, टोमॅटो, कांदा तुमच्याकडे काय असेल तर तुम्ही ते ॲड करू शकता.
त्याच्यावरती रेड चिल्ली फ्लेक्स चाट मसालाही मी टाकला आहे. तर त्यानंतर चीज टाकायचं आहे वरतून. त्याला चीज लावून अगदी व्यवस्थित आपल्या तव्यावरती फ्राय करायचे, अगदी ब्राऊन होईपर्यंत तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता. तर हे होते ते 4 पदार्थ की जे डब्यासाठी पटकन आणि चटकन होतील असे. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. लाईक शेअर नसेल केलं तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशा एका नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय अँड टेक केअर.